इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलाय। डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या नावानं इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। घरात शिरून मारण्याची धमकी दिली गेली आहे। समाज माध्यमात कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झालंय। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत हे ब्राह्मण द्वेष पसरवत असल्याचा त्या इसमाचा आरोप आहे। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्याकडून कॉल रेकॉर्ड फेसबुकवरती पोस्ट केले गेले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलाय। डॉक्टर प्रशांत कोरटकर यांच्या नावानं इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करण्यात आली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, कोणत्या घटनेच्या अनुषंगानं ही धमकी दिली गेलेली आहे आणि काय धमकी दिली गेली आहे? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की छावा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाल्यानंतर त्याच्यावरती चर्चा ह्या सुरू झाल्या आणि त्याच्या अनुषंगानं इतिहास संशोधकांची, इतिहास अभ्यासकांची अनेकांनी बाईट घेतली। या दरम्यान जे काही मांडलं त्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी ब्राह्मणांनी संभाजी महाराजांना पकडून दिला अशा पद्धतीचा उल्लेख, जो काही संदर्भ दिला इंद्रजित सावंत यांनी, त्याच्यानंतर रात्री साधारण 1-2च्या दरम्यान त्यांना हा धमकीचा आहे तो फोन आले आणि त्यामुळे त्यामध्ये अश्लील शिवीगाळ देखील केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। तुम्ही ब्राह्मणांचा द्वेष करता, ब्राह्मणांशिवाय हे सरकार चालू शकत नाही अशा पद्धतीचा उल्लेख आहे तो या फोनमध्ये आहे आणि या संदर्भातलं जो फोन रेकॉर्डिंग आहे ते देखील इंद्रजित सावंत यांनी व्हायरल केलेलं आहे। त्यामुळं इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन रात्री 1 ते 2च्या दरम्यान आलेला आहे आणि त्यामुळे वेगवेगळे संदर्भ त्यांनी दिलेले आहेत। फोनच्या दरम्यान देखील याच्या आधी इंद्रजित सावंत यांनी जे काही मुलाखती दिल्या किंवा जे व्यक्त झाले त्याच्यावरती देखील आक्षेप घेत या इसमानं त्यांना धमकीचा फोन केलेला आहे। प्रज्ञा। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।